भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली। यावेळी प्रसाद लाड यांनी मराठा समाजानं इतिहासभर समाजहितासाठी मोठं योगदान दिल्याचं सांगत समाजाच्या हितासाठी आपणही जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचं स्पष्ट केलंय। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारकडून मोठ्या प्रमाणावर नोंदी शोधण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी समाजाच्या भावना समजून घेत सकारात्मक मार्ग काढण्याची गरज व्यक्त केली आहे। शिर्डी इथं साईबाबांच्या चरणी प्रार्थना केल्याचं सांगत समाजातील मतभेद मिटवून संवादातून तोडगा निघावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। असले तरी सगळ्यावर नियंत्रण ठेवायचं ते असं करायचं। मग मिरज संस्थान असो, मौंचं संस्थान असो, राज्य ते करत नसला त्या परिक्षेत्रात पण लक्ष ते लेखाजोखा तेवढं ठेवा, कोणाला किती मिळकत आहे या हिशोबाने ते मग त्यांच्याकडून कर घ्यायचा, लोकांकडून घेण्याऐवजी तसं व्हायचं। मग यांनी काय करायचं, 30 नावं टाकायचे। मग 2 लाख इथं संभाजीनगर जालना जिल्हा एक होता, 2 लाख कुणबी, मग इथं 2 लाख कुणबी असं करायचं। अरे पण मग आमचं म्हणणं आहे आम्ही नाही ना कुणबी आणि मराठी आहेत ना, नाही ना, हे कुठे गेले ते तर सांगा, हे कुणबी कुठे गेले? 2,56,000 जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यात ते कुठे गेले हे म्हणणं आहे आमचं। आम्ही नाही तर नाही, मग हे कुठे? आता नांदेडला 2,13,000 कुणबी गॅजेटमध्ये दाखवले। आमचं म्हणणं आहे ते मराठी आहेत ना आता ते नाही ना, पण मग हे कुठे? परवा विखे पाटील साहेबांनी म्हणून फार रात्री 1:30-2 वाजेपर्यंत बसू आधी मला एक गोष्ट कळली तरी खूप झाली आमच्या मनाने। अधिकारी कन्फ्युज करते, ते झालं ना। एवढं जरी कळलं तरी तुमच्या लक्षात येईल की भांडण सरकारमध्ये लागण्याचं कामच हे समाजाने। आम्ही पण ते तुमचं कन्फ्युजन दूर करायचा प्रयत्न केला। अधिकारी बदमाश मी सांगत होतो त्या टायमाला ऐकत नव्हते, म्हणून तर मग तुम्हाला घोडे लावा लागायचं, तुम्हाला माहिती सरकारला। मग तुम्हाला बोललो की तुम्ही म्हणायचं माहिती कुठंतरी अंदाजा दिसतोय आणि मग तुम्ही शोध घ्यायला सुरुवात केली, तुम्हाला अधिकारी सापडला की ह्यो खरा मध्ये वादाला आमदार मी सरकारपेक्षा मोठा झाला का अधिकारी? नुसतं आपल्याबद्दलच नाही, राज्यातले युकून हे काय शाळा करते, सरकारचं जर एखाद्या समाजाचं भांडण लावते सरकारपेक्षा मोठे झाले का? एखाद्या मंत्र्याने जर त्यांना आदेश दिले तर नाही ऐकत, तू नाही ऐकत, म्हणजे सरकारपेक्षा मोठा झाला तू, हे प्रॉब्लेम यायला लागले आणि ते दुरुस्त झाले म्हणजे मग काय होत नाही। आणि त्याचं परिपत्रक निघते त्या GR ला पकडून, त्याच्यामुळे असा कुठलाही अडचण नाही। आणि अडचण असेल तरी त्या अडचण आम्ही कायदे तज्ज्ञाचं मत घेऊन निश्चितपणे चर्चा करू। आणि आचारसंहिता ही विधान परिषदेची आहे, लोकल इलेक्शन बॉडीची नाही, त्यामुळे मला वाटतं अशी कुठली अडचण यायला नको। मला याच्यातली माहिती नाही, परंतु निश्चितपणे आता आपण हा विषय मुद्दा काढलाय तर सोमवारी सकाळी चीफ इलेक्शन कमिशनशी बोलून याच्यावरती निर्णय घेऊ। तर तुम्ही काल जरांगे यांची भेट घेतली, त्यानंतर आता ओबीसी नेते भडकलेले आहेत। विजय वडेट्टीवारांचं विधान आहे, ओबीसी समाजानं लक्षात ठेवावं, हे सरकार तुमच्या बाजूनं नाही आणि तुम्ही जो GR काढणार त्यामुळे ओबीसींवर अन्याय होणार असं त्यांची भूमिका आहे। विजूभाऊ आमचे मित्र आहेत, त्यामुळे ते विरोधी पक्षाची भूमिका सातत्याने मांडत असतात। आता सध्या त्यांनी मान ओबीसीच्या खांद्यावर ठेवली आहे। विजूभाऊंना मी एकच सांगेन की हे सरकार सर्वसामान्य जनतेचं, शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं, कामगारांचं, युवकांचं, तरुणांचं, प्रत्येकाचं एक सरकार आहे। त्यामुळे देवाभाऊंचं हे सरकार हे तुम्हाला देखील न्याय देईल, राजकीय व्यक्ती म्हणून तुम्हाला देखील न्याय देईल आणि सर्व समान जनतेला न्याय देईल याची मला खात्री आहे। त्यामुळे विजूभाऊंना माझी विनंती आहे, त्यांचा वैयक्तिक असा कुठला रोष असेल किंवा प्रश्न असेल तर त्यांनी मला मित्र म्हणून विचारावं, नेता म्हणून विचारावं, त्याला मी उत्तर देईन। दुसरे ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचं असं म्हणणं आहे, आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत, आमच्या विरोधात जर काही केलं तर आम्हाला सुद्धा कोर्टात जावं लागेल किंवा जे काही। माझ्या मते बबनराव पण अत्यंत अभ्यासू असे ओबीसी समाजाचे नेते आहेत। अनेक वेळा माझी त्यांची भेट देखील झाली आहे। आम्ही असं कुठलंही कृत्य केलं नाही ज्याच्यामुळे त्यांना कोर्टात जावं लागेल। आम्ही असं कुठलंही वाक्य वापरलं नाही की ज्याच्यामुळे त्यांना कोर्टात जावं लागेल। आम्ही कुठलीही अशी गोष्ट त्यांची काढून घेतली नाही ज्याच्यामुळे त्यांना दुःख होईल। तर बबनदादांना देखील मी सांगेन की दादा जे आहे ते नियमात आहे। आणि काल माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील नागपूर येथे सांगितलं की कुठल्याही समाजावर अन्याय न होता आमची भूमिका आम्ही सगळ्या समाजाला एकत्र करून त्यांचा हक्क देण्याचा प्रयत्न। तिसरे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आता तुमच्यावर जास्त चिडले आहेत, मनोज जरांगेंना राजकारणाचे वेध लागले आहेत आणि तुमच्या मदतीनं त्यांना थलपती व्हायचंय म्हणताय। मी लक्ष्मण हाकेंना ओळखत नाही, अनेक दिवस ते मला शिव्या देत आहेत। जसं दादानी सांगितलं की त्यांना लोकांनी सांगून त्यांच्यात परिवर्तन झालं, तसं माझ्यात देखील परिवर्तन झालंय, म्हणून आजकाल मी भगवद्गीता घेऊन फिरतो। त्याच्यामुळे मला वाटतं की लक्ष्मण हाके त्यांना त्यांचं राजकारण लखलाव आहे,
ते त्यांच्या समाजाचं काम करतात, त्यांनी त्यांच्या समाजाचं काम करावं. आणि हे करत असताना एक राज्याचा मुलगा म्हणून, महाराष्ट्राचा मुलगा म्हणून त्यांना माझी देखील गरज लागली. तर जसं आज दादांकडे आलो तसं लक्ष्मण हाकेंकडे पण मी जायला तयार आहे, हे मी तुम्हाला आपल्या माध्यमातून सांगतो. तुम्ही आता गीतेचा उल्लेख केला म्हणून एक प्रश्न विचारतो. गीतेमध्ये अनेक सार आहेत. तुम्ही कुठला सार घेणार आणि त्यांच्याकडनं कुठल्या साराची अपेक्षा ठेवणार? कारण की कृष्णाने बरंच काय सांगितलं. कृष्णाने सांगितलं तेच आपण फॉलो करूया. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण समाजाला एकत्रित करून समाजाचं नुकसान न होता त्या आपण केलेल्या कृत्यामुळे कोणाला वाईट न वाटणं, कोणाचं नुकसान न होणं, वैयक्तिक नुकसान न होणं आणि समाज हितासाठी आपण जगलो तर मला वाटतं की आपलं कर्तव्य करायला नाही. तुमचे आदरणीय एकच आहेत, त्यांचे टार्गेटही तेच आहे. हा दुवा कसा साधणार मुख्यमंत्र्यांबद्दल? नाही बघा, माझे आदरणीय, मी सर्व जनतेसमोर सांगतो, माझ्या एका इंटरव्ह्यूमध्ये पण मी बोललो तर मला लोकांनी टीका केली की ती इंटरव्ह्यू प्रसाद लाडची होती का फडणवीसांची होती. ज्यांनी केलं त्याला नाकारायला नाही पाहिजे. आम्हाला आमच्या जिजाऊने शिकवले. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिकवण आहे ती शिकतो. ज्यांनी आम्हाला दिलं त्यांनी आम्ही हात खुले करून सांगतो की आम्हाला दिलं, आणि ज्याने आम्हाला विरोध केला त्यालाही आम्ही माफ करायला तयार असतो. माझं एवढंच म्हणणं होतं की दादांनी देखील त्या दिवशी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी काम केलं याच्या बद्दल माझं दुमतच नाही, त्यांनी आरक्षण दिलं याच्याबद्दल माझं दुमतच नाही. त्यामुळे त्यांचा माझा आता वाद कुठलाच राहिलेला नाही. त्यामुळे भविष्यात काही गोष्टींचा त्यांच्या मनामध्ये तर त्यांच्याबद्दल कुठला द्वेष किंवा राग होता किंवा काही मिसकम्युनिकेशन होतं ते आता दूर होईल याची मी काळजी घेईन. सातत्याने दादांना भेटायला येत जाईल. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरला आलो की तुमची पण भेट होईल, तुम्ही पण मला अनेक प्रश्न विचाराल आणि त्याच्यामुळे मला वाटतं की भविष्यात आपण खूप चांगल्या पद्धतीमध्ये या राज्याचा समतोल राखून शांती आणि समृद्धी राहील याचा प्रयत्न करू.